खतरनाक दिसतोय यार, जो सीन आहे ना कडक दिसतोय. इकडे गर्दी बघा तुम्ही, ही गर्दी फक्त सनराईजसाठी बसली. बस आता सनराईजची वाट पाहत आहेत. थोड्याच वेळात आपल्या समोर नवीन वर्षाचा नवीन सूर्योदय आपल्या समोर असणार आहे. आम्ही सर्वजण 111 जण दिव्यांग आले, त्याच्यामध्ये 15 ब्लाइंड आहेत, त्याच्यामध्ये 9 टोटली ब्लाइंड आहे 100%, आणि बाकी जे 6 आहेत ते पार्शली ब्लाइंड आहेत. आणि आता आम्ही सगळ्यांचं पुढं आहेत, आम्ही 3 ब्लाइंड आहेत, 2 पार्शली आणि मी 100% ब्लाइंड, सगळ्यांपेक्षा पुढे. आणि बाकी जे आहेत 109 लोक 108 लोक ते वरती सुरुवात केली आता. वाह. आणि कळसुबाई आम्ही 3 तासामध्ये काल चढलो तिथं. हो, क्या बात आहे. मित्रांनो, आम्ही पोहोचलो आहे आता बारी गावात. कळसुबाई शिखराच्या जवळ हे गाव वसलेलं आहे. बारी गावातूनच कळसुबाई शिखरासाठी जाण्यासाठी रस्ता आहे. आणि आता वाजतात संध्याकाळचे 5:19 आणि आपण आता करणार आहोत ट्रॅकिंगला सुरुवात. तर चला निघूया. Come on guys, come on. Yeah. तर तुम्हाला कळसुबाई शिखरावरती यायचं असेल ना, तर एक पाण्याची बॉटल खूप जरुरी आहे, खूप गरजेची आहे. आणि नाही जरी आणली तरी तुम्हाला असे काही इकडे छोटे छोटे शॉप लागतील, इथून तुम्ही पाण्याची बॉटल वगैरे घेऊ शकतात. निंबू पाणी पण या ठिकाणी अवेलेबल असतं. बस पाणी खूप गरजेचं आहे, कारण शरीरात डिहायड्रेशन झालं की खूप त्रास होतो. तर जास्त वेळ न घालवता आपण आता वरती जाणार आहे आणि आपण डायरेक्ट नाईट ट्रेकिंग करणार आहे. नाईटची त्या दिवशी सकाळी केली ती मागच्या ब्लॉगमध्ये, आज नाईट ट्रेकिंगचा अनुभव घ्यायचा आहे. आणि उद्या तुम्हाला सकाळी सकाळी सनराईज दाखवणार आहे कळसुबाईच्या शिखरावरतून, डायरेक्ट थेट वरतून जो व्ह्यू येतो ना सनराईजचा, खतरनाक डायरेक्ट. बहुतेक यावेळेस फॉग भेटायला पाहिजे. आपल्या मागच्या ब्लॉगमध्ये काही फॉग नव्हता भेटला, त्यासाठी फक्त फॉग आणि या गोष्टी थोड्याशा अनुभवायच्या होत्या म्हणून. आणि नवीन वर्ष पण येत होतं, त्यामुळे मी पुन्हा एकदा कळसुबाईची ट्रॅकिंग करतो आहे. आणि नाईट ट्रेकचा पण अनुभव आपल्याला घेता येणार आहे आणि सनराईजचाही अनुभव आपल्याला घेता येणार आहे. जर फॉग दिसले सुपर डुपर हिट आपला हा ब्लॉग होणार आहे. चलो पुढे भेटतो. फायनली आपण आपल्या कॅम्प साईटवरती पोहोचले आणि आपल्यासोबत आहेत धर्मवीर भाऊ, हाय करून द्या. आणि हा आपला कॅम्प सेट आहे, हे बघा, क्या बात आहे, एक नंबर. हे आपल्या कॅम्प सेट आहे. रात्री आपण इथे स्टे करणार आहे आणि नाईट ट्रॅक इथून वरती सुरुवात करणार आहे. हा आपला कॅम्प आहे, या कॅम्पमध्ये आपण झोपणार आहे. हे इकडे त्यांच्याकडनं एक अंगावर पांघरायला असतं, ही खाली चादर आणि ही छोटीशी आपली झोपडी. क्या बात आहे. या इकडे असे कॅम्प लावले आणि या इकडे ना मस्त बॉनफायर वगैरे होणार आहे रात्री. आणि हा व्ह्यू एन्जॉय करा यार, खतरनाक दिसतो डायरेक्ट. आणि जे तारे ना ते आताच जमीनवर आले, तारे जमीन पे आगे अभी. तर मित्रांनो, या ठिकाणी मस्त बॉनफायर पेटवलं आपल्या धर्मवीर भाऊंनी. हे तुम्ही पाहतायत. आणि यज्ञेश आणि माझ्यासोबत हे सगळे मित्र आहेत, आर्यन, जिगर. बाकी एन्जॉय करा सिनेमॅटिक शॉट. जिंदगी में कुछ वक्त के बाद तुम्हें खुशी की ज़रूरत नहीं होती है, तुम्हें ज़रूरत होती है सुकून की. क्योंकि तुम समझ जाते हो कि खुशी ना दिमाग की बात है, वो हालात से लोगों से बदलती रहती है, पर सुकून जो है वो रूह की बात है. और जब तुम खुशी की तलाश के बदले सुकून की तलाश में निकल पड़ते हो, तो वही सच्ची तलाश है.
हाँ भाई 30 बस का क्या सीन है? तू बता क्या करना है? यार सब मिलके प्लान करते हैं ना, मैं अकेले ही क्या बनाऊँ? हाँ पर सबसे एक गुजारिश तो है कि जीवन का हर नया साल अपने जिगर के टुकड़ों इन कमीनों के साथ ही मनाऊँ। सुनो, हैप्पी न्यू ईयर। इस साल में खूब नाम कमाना, खूब आगे बढ़ना, बेहिसाब मेहनत करना और हिम्मत मत हारना। नए साल की बधाई हो मेरी जान। तर मित्रांनो, कसं वाटलं तुम्हाला आपल्या न्यू इयरचं सेलिब्रेशन? बऱ्याचशा टीम आल्या होत्या इकडे, बरेचसे लोक आहे, बहुतेक 2,500-3,000च्या वरती एवढी लोक या ठिकाणी आले. आणि मी ह्या टेंटमध्ये आम्ही इकडे झोपले होते. तेव्हा हा टेंट इकडे टेंटमध्ये झोपायचा पहिल्यांदाच हा आपला अनुभव होता आणि खूप भारी वाटलं. खूप वेगळा अनुभव होता आणि खूप तगडं सेलिब्रेशन झालं आहे 31st. आम्ही 3 वाजता निघणार आहोत कळसुबाई शिखरावरती ट्रेकिंग करण्यासाठी आणि नवीन वर्षाचा सूर्योदय पाहण्यासाठी. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग फ्रॉम कळसुबाई शिखर. आणि आपण चढणार आहोत आता कळसुबाई शिखर. आणि आता वाजतात रात्रीचे 3:30. रात्रीचे आणि 3:30 किंवा सकाळचे 3:30 म्हणू शकतात तुम्ही. गुड मॉर्निंग फ्रॉम कळसुबाई. आज आहे 1 तारीख, 1 जानेवारी. नवीन वर्षाचं नवीन सुरुवात आपण सूर्योदयापासून करणार आहोत कळसुबाई शिखरावरतून. तर नवीन वर्षाचा नवीन सूर्योदयापासून आपण आज इथून सुरुवात करणार आहोत. सो जसं काही अपडेट्स राहतील तसे आम्ही कुठे कोणत्या सीडीवरती केव्हा चढतो आहे ते मी तुम्हाला अपडेट्स देत राहील. आणि आता हा काही रात्रीचा थोडासा अंधार येतो आहे, त्यामुळे मी थोडं तुम्हाला दाखवतो. तुम्ही एन्जॉय करा. आणि इथला सकाळचा जो सनराईज होतो ना, तो खूप सुंदर होतो आणि तो बघण्यासाठी मी स्टे ट्यून. जास्त वेळ नाही घेता, आपण डायरेक्ट आता पुढे भेटूया. थोड़ा बड़ा है. अब इधर से आओ, इधर से. नहीं मैं 1 सेकंड. उनको जाने दे. पैर उधर कैसे रखती है? अरे आराम से चल तू चल बाबा, तू चल. फायनली आता 5:45 5:30 5:45 होत आहे आणि आपण आता पोहोचतोय. बाकी थंडी एवढी ना बेकार, फुल पॅक झाले डायरेक्ट. खतरनाक दिसतोय या जो सीन आहे ना, कडक दिसतोय. इकडे गर्दी बघा तुम्ही. ही गर्दी फक्त सनराईजसाठी बसली आहे. बस आता सनराईजची वाट पाहत आहेत. थोड्याच वेळात आपल्या समोर नवीन वर्षाचा नवीन सूर्योदय आपल्या समोर असणार आहे. असं आयुष्य जगा ना मित्रांनो, लाखो करोडो मेमरी बनवून ठेवा. कारण एक दिवस सर्वच जण बेडवरती जाणार आहे, पडून राहणार आहे. तेव्हा काहीतरी असायला पाहिजे ना आठवायला. असं वाटायला पाहिजे काय माणूस होतो मी,
काय जीवन जगत होतं राव. कशा कशातनं मी आलो आहे, कुठल्या लेवलला येऊन पोचलो आहे. फक्त अभिमान वाटायला पाहिजे, रिग्रेट अजिबात काही वाटायला नको आहे. काय जगा अशी लाईफ, घडा पुढे चालत राहा बिनधास्तपणे. ह्या व्यक्तीकडे बघून माझ्यात वेगळंच मोटिवेशन जागं झालं. स्वतः हँडिकॅप असताना महाराष्ट्रातल्या सर्वोच्च शिखरावरती हे कसे काय चढले हे त्यांनाच माहिती, पण माझा त्यांना सलाम आहे. हर हाल में खुशी है. तुम क्या चाहते हो? हर हाल में खुशी. छत्रपति शिवाजी महाराज की जय. छत्रपति की जय. आगे बोलो, पीछे बोलो. जय माता जी. जय माता. छत्रपति शिवाजी महाराज की जय. छत्रपति संभाजी महाराज की जय. माता की जय. अरे तुमचं आमचं नातं का? जय जिजाऊ जय शिवराय. तुमचं आमचं नातं का? जय जिजाऊ जय शिवराय. खूप सुंदर झालं. माझंही दर्शन झालं कळसुबाईचं. जोपर्यंत माझं कळसुबाईचं दर्शन नाही झालं तोपर्यंत तुम्हाला सूर्य दिसला. अरे 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 तुम्ही कुठून आले दादा? पकडू का? कुठून? बीड. ओके म्हणजे सध्या मुंबईला आहे. मुंबई औरंगाबाद. ओके. आरामात आरामात आरामात. भाऊ, या भाऊला बहुतेक कमी दिसतं आणि अपंग आहे. असे लोक या ठिकाणी कळसुबाईला ट्रेक करण्यासाठी आले. बघा सॅल्यूट यार, सॅल्यूट. भाऊ सॅल्यूट यार तुम्हाला, डायरेक्ट सॅल्यूट. ब्लाइंड आहे ना, टोटली ब्लाइंड. टोटली काहीच नाही दिसत तुला? फक्त मला हे दोघांना थोडं दिसतंय. आम्हाला 90% प्रॉब्लेम 10% दिसतं आमच्या लोकांना. ओके. 100% नाही दिसत. 100% नाही दिसत. काही शपथ. हळू या भाऊला आहे ना 100% ब्लाइंड आहे, डायरेक्ट काहीच नाही दिसत आहे. तरी हे लोक इथे ट्रॅक करतात. किती सॅल्यूट आहे डायरेक्ट आपल्या व्हिडिओमध्ये. हां सांगा परत, किती जण आले तुम्ही? आम्ही सर्वजण 111 जण दिव्यांग आले. त्याच्यामध्ये 15 ब्लाइंड आहेत. त्याच्यामध्ये 9 टोटली ब्लाइंड आहे 100% आणि बाकी जे 6 आहेत ते पार्शली ब्लाइंड आहेत. आणि आता आम्ही सगळ्यांचं पुढं आहेत. आम्ही 3 ब्लाइंड आहेत, 2 पार्शली आणि मी 100% ब्लाइंड. सगळ्यांपेक्षा पुढे. आणि बाकी जे आहेत 109 लोक 108 लोक ते वरती सुरुवात केली आता. वा. आणि करसुबाई आम्ही 3 तासामध्ये काल चढलो तिथं. हो, क्या बात आहे. खतरनाक यार. 3 तासात खरंच सॅल्यूट. ये चेक करिए आप, यहाँ का व्यू. हा जाम तर बघा तुम्ही, किती लोक थांबले आहेत. बाप. आपल्याला मेंटेन करके रखो ये. लिटरली 2 तास झाले आम्ही लाईनमध्ये उभे नाही काय करू शकत. गच्चा गचड 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 जन्न गुरगुडी नार गुरगुडी गच्चा गचड 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 जन्न गुरगुडी नार गुरगुडी. तर हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.